यार प्लुरिबसमध्ये ती इंडियन कॅरेक्टर जे आहे ते पुन्हा रिसेंटली एक एपिसोडमध्ये आला आणि आय वॉज लाईक व्हॉट द फक. म्हणजे इट्स नॉट. असं कोण बोलतं यार? असं कोण बोलतच नाही यार. आणि लाईक आय एम सरप्राईज दॅट विन्स विन्स गिलिगन सारखा क्रिएटर जो एवढा नुआन्स्ड शोज बनवतो, इतकं मोठं मिसफायर आहे. आणि म्हणजे एक इंडियन कॅरेक्टर असं शिवाय देणं ते पण इट डझंट मेक सेन्स. आय वॉज लाईक चला लेट्स मेक इट सेन्स, बिकॉज त्या एका गोष्टीमुळे ना मी त्या सिरीजच्या स्टोरीमधून बाहेर येते. अदरवाईज इट सच अ ब्रिलियंट कॉन्सेप्ट बट रिटर्न इन अ सच अ मास्टरफुल वे की ते खरं पण वाटतं. आणि एव्हरी स्टोरीज या किंवा कुठल्याही फिल्म मेकिंग स्टोरी टेलिंगचं सक्सेस याच्यावरच अवलंबून असतं की ती तुम्ही किती रिअलिस्टिक ऐकणाऱ्याच्या पाहणाऱ्याच्या मनामध्ये क्रिएट करू शकता. आणि त्याच्यामध्ये ते खूप सक्सेसफुल आहेत. स्पेशली द काइंड ऑफ कॉन्सेप्ट दे आर डुईंग इन प्लुरिबस अँड स्टील व्हेरी रिलेटेबल, व्हेरी ग्राउंड लेवलचं हे. आणि इतकी बारीक डिटेलिंग आणि एनिवेज ते खूप डिटेलिंगमध्ये जातात. आणि दिस इज लाईक फकिंग मिसफायर. आणि आय जस्ट केम आउट ऑफ द स्टोरी. असं कोणी बोलत नाही यार. आणि आय स्टार्टेड आय थॉट की चला ती US मध्ये राहत असल्यामुळे त्यांच्या तोंडात असं ॲक्सेंट आहे, पण ते इंडियामध्ये असतात. आणि इंडियामध्ये पण कुठली कितीही तरुण मुलगी असू दे, असं भिंचोट वगैरे अशा स्टोरी तर नाही देऊ शकत. अशा शिव्या तर नाही घालू शकत. ते पण मुलाच्या समोर. आणि सच आणि देन आय थॉट की अशा टाईपचे मग आपल्याकडे म्हणजे इतर कुठल्या मूवीजमध्ये झालंय. तर फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण RRR सारखी फिल्म बघतो तेव्हा त्या फिल्ममध्ये पण ब्रिटिश लोक दाखवली जातात. स्पेशली पॉप्युलर फिल्म ज्याच्यामध्ये फार छोट्याशा रोलसाठी कोणीतरी फॉरेनर दाखवला जातो, त्यांना पण असंच अनुभव येत असेल ना, बिकॉज वी डोंट नो द कॉन्टॅक्ट, वी डोंट नो देअर हिस्ट्री. बरं अच्छा, या लोकांची तर बरीच हिस्ट्री माहिती आहे आणि क्लिअर कट या स्टोरीमध्ये ते विलन होते RRRमध्ये, सो इट्स फाईन. बट अशा टाईपचे बरेच एक्झाम्पल आपण बघू शकतो की कुठे आपल्या शोजमध्ये बऱ्याचदा, आपल्या मूवीजमध्ये, आता धुरंधर आले त्याच्यामध्ये पाकिस्तानचे बरेच कॅरेक्टर आहेत. आय हर्ड, मी पाहिली नाही आहे पण. आणि ही आत्ताच मला एक न्यूज आली की धुरंधर पाकिस्तानमध्ये सक्सेस झालं. त्यांचं मूवी बॅन करण्याचं डिसिजन बॅकफायर झालं आणि 2 लाख डाउनलोड वगैरे झाले तितक्या 1-2 दिवसामध्ये वगैरे. बट हाऊ आर दे सेईंग इट? लाईक त्यांच्या बाबतीत काय घडत असेल? कारण आपण त्यांना विलन बनवतो, आपल्याला आपल्या साईडची स्टोरी माहिती असतात, त्यांची कॅरेक्टर आपल्याकडे विलन असतात. पण वेन दे सी देअर कॅरेक्टर्स इन आवर स्टोरीज, आणि कुठेतरी खूप वियर्ड होत असावं का?